मुलांनो, प्रसाद व्याख्या तयार केली. आपण काय तयार केली? सुलभता, सोपेपणा काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा गुण असतो. याला काय म्हणतायत? प्रसाद असे म्हणतात. हे वाक्य लिहून काढलं असेल, वाक्य पाठांतर करा. ठीक आहे, हे वाक्य आपण बघितलं. मी प्रसादाची व्याख्या लिहून दिलेली आहे. पाठांतर करायचं काम तुमचं आहे मुलांनो, बरोबर आहे. सुलभता, सोपेपणा काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा गुण असतो. याला म्हणतायत प्रसाद. याला म्हणतायत प्रसाद. ठीक आहे. आपल्याला काही प्रसादाची वैशिष्ट्ये बघायची मुलं. मग वैशिष्ट्य काय आहे? एक, हा काव्यगुण सर्व रसांना काय देतो? पुष्टी देतो. हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो. हा काव्य गुण जो आहे मुलांनो, तो काय करतोय? सर्व रसांना काय करतो आहे? पुष्टी देतो आहे. प्रसादाची वैशिष्ट्य आपण बघतोय. काव्यगुण जो आहे तो प्रसाद. या प्रसाद काव्यगुणाची वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य, हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य मुलांनो, हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी, हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी, हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी, हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचयाची, शब्द नित्य परिचयाची व वाक्यरचना, नित्य परिचयाची व वाक्यरचना सरळ असावी लागते. सरळ असावी लागते. तिसरं वैशिष्ट्य आहे साधी सोपी सरळ शब्द रचना असते. साधी सोपी, सरळ शब्द रचना असते. शब्द रचना असते. चौथं आहे वैशिष्ट्ये सोपी सुबोध, व चटकन सोपी सुबोध व चटकन अर्थ समजणारी सोपी व चटकन अर्थ समजणारी रचना
रचना म्हणजे प्रसाद होय. प्रसाद होय. मुलांनो, बॉयज अँड गर्ल्स, प्रसाद त्याची वैशिष्ट्य काय आहे मुलांना? प्रसाद याची पहिलं वैशिष्ट्य दिलाय मुलांनो, हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो. प्रसाद काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देणारा असतो. हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य, परिचयाचे व वाक्य रचना सरळ असावी लागते. काव्यगुण हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य, परिचयाचे व वाक्य रचना सरळ असावी लागते. म्हणजे मुलांनो, शब्द बऱ्याच वेळा वाचनातून आपल्या गेलेला असला पाहिजे. आपल्या तोंडा वाटून ते वाक्य बोललेलं असायला पाहिजे, ऐकलेलं असायला पाहिजे, किंवा वाचनातून गेलेलं असायला पाहिजे. मुला याला म्हणतात परिचयाची वाक्य रचना. त्यानंतर मुलांनो, तिसरा प्रकार आहे साधी सोपी सरळ वाक्य रचना असायला पाहिजे. साधी सोपी सरळ शब्द रचना असायला पाहिजे. आणि चौथा प्रकार आहे सोपी सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रसाद. मग ज्याप्रमाणे तुम्हाला बोललो मी, साधी सोपी सरळ शब्द रचना असते. म्हणजेच मुलांनो, यामध्ये शेवटचं वैशिष्ट्य दिलं आहे, सोपी आहे, सुबोध आहे, सोपं वाचायला, समजायला सोपं आहे, तिचं पटकन आकलन होत आहे मुलांनो, असं आहे. अशी वाक्य रचना आहे की जी सहज समजते आहे. तिला आपण काय म्हणतो मुलांनो? प्रसाद असे. प्रसाद असे. प्रसादाची वैशिष्ट्ये 4. वाचा आणि वाचता वाचता लिखाण करा मुला. काढा बरं मुलांनो, ही 4 वैशिष्ट्ये लिहून काढा. चारही वैशिष्ट्य लिहा मुला. प्रसादाची वैशिष्ट्य लिहून काढा आणि पाठांतर करा. मुलांनो, प्रसाद हा काव्यातला पहिला गुण प्रकार आहे. झाला असेल लिहून. शेवट आता तुम्हाला फक्त मी आता वाचून दाखवतो आहे.
लेखनाचं तुमचं काम असेल, पुन्हा एकदा वाचतो आहे, वैशिष्ट्य पहिला आहे, हा काव्य गुण सर्व रसांना पुष्टी देतो. हा काव्य गुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचयाचे व वाक्यरचना सरळ असावी लागते. तिसरं वैशिष्ट्य आहे, साधी सोपी सरळ शब्द रचना असते. चौथं वैशिष्ट्य आहे, सोपी सुबोध व चटकन अर्थ समजणारी शब्द अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रसाद होय. सोपी सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रसाद होय. 4 वैशिष्ट्य या ठिकाणी दिले मुलांना. व्यवस्थित लिहून घ्या आणि पाठांतर करा. मी फळा क्लिनिक करतो आहे. प्रसादाची 4 वैशिष्ट्य लिहून काढा. लिहिल्यानंतर पाठांतर करायचं काम तुमचं आहे मुलांना. ठीक आहे. मी फळा क्लिनिक करतो आहे. वैशिष्ट्य होती 4. आता प्रसादाची काही उदाहरणं घेऊ. हे उदाहरण आता तुम्ही लिहून काढायचं आहे. आता प्रसादाचं पहिलं उदाहरण आहे, लिहून काढा. हिरवे 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 गार, हिरवे हिरवे गार गालीचे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित हरित तृणांच्या मखमलीचे किंवा मखमालीचे बालकवीचं हे 2 चरण बघायला मिळत आहेत. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. यातून मुलांनो सहज वाक्य. हिरवा हिरवा हा शब्द आपण अनेक वेळा ऐकलेला आहे, वाचला आहे. गालीचे शब्द, गार हा शब्द आपण ऐकलाय, वाचला आहे. हरित आपण ऐकलंय, हिरवा. तृण म्हणजे गवत ऐकलं आहे. मखमालीचे आपण या ठिकाणी मखमालीचा आहे शब्द ऐकलाय. सर्व शब्द आपल्या ऐकण्यात गेलेले आहे, वाचनात गेलेले आहे. त्यामुळे मुलांनो या वाक्यातून आपल्याला काय मधुरता प्राप्त होते. सहज सोपी शब्द रचना आहे. या ठिकाणी मुलांनो सहज सोपी रचना असते. आपण वैशिष्ट्यामध्ये दिलेलं आहे त्या वैशिष्ट्याप्रमाणे हे वाक्य आहे. अशा प्रकारचे थोडक्यात हे चरण आहे मुलांनो. साधी सोपी सरळ वाक्य रचना आहे. त्यामुळे ज्या वाक्यामध्ये साधी सोपी सरळ वाक्य रचना असते त्यामध्ये आपल्याला प्रसाद हा गुण, काव्य गुण ओळखता येतो. यातून कोणता गुण प्रकट होतो किंवा ओळखता येतो? प्रसाद. ज्या वाक्यामध्ये सरळ साधी सोपी रचना असते, शब्द रचना असते, सरळ साधी सोपी शब्द रचना आहे, चटकन समजणारी शब्द रचना आहे, म्हणून या ठिकाणी काव्य गुण ओळखायचा आहे प्रसाद. प्रसाद काव्य गुण ओळखण्याची पद्धत काय? सरळ साधे सोपे आहे, पटकन चटकन अर्थ कळतो मुलांना. यातून प्रसाद हा काव्य गुण लक्षात येतो. गुड बॉयज गर्ल्स. आता मुलांनो हिरवे हिरवे गार गालीचे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमलीचे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमलीचे. सहज अर्थ कळतो मुलांना. वाक्य बोलायला सोपं, समजायला सोपं, ऐकायला गोडवा, मधुरता, अर्थबोध होतो.
ज्या वाक्यात असे गुण असतात मुलांनो, काव्य गुणात गुण असतात मुलांनो, त्याला प्रसाद असे म्हणतात. ठीक आहे. सोपं वाक्य, सोपे चरण आहे. लिहूया बालकवीचं उदाहरण. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे. हरित तृणांच्या मखमलीचे लिहून झालं असेल. पुन्हा एक उदाहरण देतो तुम्हाला. पडवळा भोपळ्यांची, पडवळा भोपळ्यांची आळी ठेवली भाजणी. आळी ठेवली, आळी ठेवली भाजून. पटवळा भोपळ्यांची आळी ठेवली भाजून. इंदिरा संतांचं हे काव्य आहे मुला. हा काव्य गुण इंदिरा संतांचा आहे मुला. पहिलं बाल कवीचे 2 चरण होते. आता इंदिरा संतांचे 2 चरण आहे मुलांनो. इंदिरा संत कवी आहे. पडवळा, पडवळा भोपळ्यांची आळी ठेवली भाजून. पडवळ आणि भोपळा माहिती आहे, पडवळ माहिती, आळी ठेवली भाजून. अशा प्रकारे मुलांनो इंदिरा संतांनी हे वाक्य तयार केलं आहे, चरण तयार केलेलं आहे. सहज सोपा अर्थ प्रगट होतो, ऐकायला मधुरता प्राप्त होते मुलांनो, गोडवा प्राप्त होतो. पडवळ भोपळा आपण आळी हे शब्द बऱ्याच वेळा मुलांनो ऐकले आहे. यातून जो भाव प्रगट होतो, गुण प्रगट होतो, त्याला प्रसाद असे म्हणताय. याला काय म्हणताय? प्रसाद असे म्हणताय. या दोन्ही उच्चारणामध्ये अथवा दोन्ही उदाहरणामध्ये प्रसाद हा काव्यगुण प्रगट होतो. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे. प्रसाद. पडवळा भोपळ्यांची आळी ठेवली भाजून. प्रसाद काव्य. हे 2 उदाहरणं लक्षात ठेवा मुलांनो. ज्या काव्य गुणामध्ये आपण या ठिकाणी व्याख्येत बघितलं, प्रसाद म्हणजे काय, की ज्या काव्य गुणात अर्थ सुलभता असते, सोपेपणा असतो, काव्य ऐकल्यानंतर वाचल्यानंतर सहज अर्थ बोध करून देणारा ज्यात गुण असतो त्याला म्हणताय प्रसाद. आणि हेच उदाहरण त्या टाईपचे आहे. तसंच आहे, सहज सोपा भाग आहे. ठीक आहे. हे 2 उदाहरण मी तुम्हाला दिले मुलांनो. लिहून काढा आणि पाठांतर करा. प्रसादाची व्याख्या तुम्हाला पाठांतर अगोदरच करायला लावली होती. वैशिष्ट्य तुम्हाला पाठांतर करायलाच लावली होती. ठीक आहे. हे 2 उदाहरणं तुम्ही आता लिहून काढली असेल. वेळ घालवायचा नाही. आता पुढे आपण बघणार आहोत मुलांनो, प्रसाद नंतर पुढचा गुण प्रकार जो आहे काव्यातला प्रकार, तो बघणार आहोत मुलांनो. दुसरा आहे माधुर्य. माधुर्य प्रकार बघणार आहोत. पुढचा प्रकार तो आहे माधुर्य. माधुर्य प्रकार बघणार आहोत. आता माधुर्य प्रकार बघतो आहे.
याची व्याख्या घ्या बरं. माधुर्याची याची व्याख्या. माधुर्य म्हणजे गोडवा. माधुर्याचा अर्थ गोडवा. आता मुलांना याची व्याख्या. काव्यात सोप्या शब्दाप्रमाणे सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल, मधु काव्यात सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल, मृदू वर्ण असलेले शब्द, मृदू वर्ण असलेले शब्द असतात. मृदू वर्ण असलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला, असे शब्द ऐकायला, असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. मधुर व सुखद वाटतात. मधुर व सुखद वाटतात. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असतो. आता मुलांनो, माधुर्य म्हणजेच गोडवा. काव्यातला हा दुसरा प्रकार आहे मुलांनो. काव्य गुणातला दुसरा प्रकार माधुर्य म्हणजेच काय? काव्यात गोडवा असतो, काव्यात माधुर्य हा गुण असतो. मग याची व्याख्या सोप्या भाषेत दिली आहे. काय दिली आहे? काव्यात सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल मृदू वर्ण असलेले शब्द असतात. कोमल मृदू वर्ण असलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. यालाच काय म्हणतायत मुलांनो? माधुर्य अथवा गोडवा असे म्हणतायत. ही व्याख्या लिहून काढा बरं मुलांनो. व्याख्या लिहून काढा. काव्यात सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल, सोपे शब्द असतात, कोमल असतात. कोमल हळवा असतो, गोडवा असतो. मृदू असतात, शब्द कठोर नसतात, कोमल असतात, मृदू असतात. अशा प्रकारे ज्या वाक्यामध्ये कोमल आणि मृदू वर्ण शब्द असतात, ज्या वाक्यामध्ये सोप्या भाषेत कोमल आणि मृदू वर्ण शब्द असतात, ऐकायला मधुर आणि सुखद वाटतात, याला काय म्हणतायत मुलांनो? माधुर्य असे म्हणतायत. माधुर्य हा काव्यगुण प्रकार दुसरा आहे मुलांनो. काव्यामध्ये सोप्या शब्दांप्रमाणे कोमल आणि मृदू वर्ण
असले शब्द ज्या काव्यात असतात, असं काव्य ऐकायला मधुर आणि सुखद वाटत. असं काव्य ऐकायला मधुर आणि सुखद वाटत. तो शब्द किंवा काव्य प्रकार ओळखायचा मुलांनो, माधुर्य काव्य गुण ओळखायचा आहे. माधुर्य काव्य गुण ओळखायचा. व्याख्या माझ्यासोबत वाचा. काव्यात सोप्या शब्दाप्रमाणे कोमल मृदुवर्ण असलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. यालाच माधुर्य असे म्हणतायत. मला जरा लिहून उदाहरण लिहून झालं असे, मी व्याख्या लिहून झाली असेल. मी व्याख्या आता पुसतो आहे. तुम्ही पाठांतर करायची व्याख्या. ठीक आहे. आता मुलांनो त्याची काही वैशिष्ट्य घेऊ रे आपण. काही वैशिष्ट्य घेऊ आपण. एक पहिलं आहे वैशिष्ट्य. आता याची वैशिष्ट्य लिहून घ्या पटपट. पहिलं वैशिष्ट्य आहे माधुर्याचं वैशिष्ट्य. मृदुवर्णाचा वापर केला जातो. व्याख्याप्रमाणे लिहून काढा. मृदू वर्णाचा वापर केला जातो. लिहून काढा पटकन. वाक्य पटपटल्या. दुसरा प्रकार, दुसरं वाक्य. अनुस्वार रस्व. अनुस्वार रस्व शब्द. अनुस्वार रस्व शब्द इत्यादी मुळे इत्यादींमुळे कर्म मधुरता येते. कर्म मधुरता येते. कर्म मधुरता येते. तिसरा प्रकार रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता. मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त. मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो. चौथा प्रकार या काव्य गुणाने चित्त वृत्ती तल्लीन होतात. माधुर्याची वैशिष्ट्ये लिहून काढा. मृदू वर्णाचा वापर केला जातो. अनुस्वार रस्व शब्द इत्यादीमुळे कर्म मधुरता येते. रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता
प्राप्त होऊन आनंद मिळतो, मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो, काव्य गुणाने चित्तवृत्ती तल्लीन होतात. काय होतात? तल्लीन होतात. पटपट लिहून काढा मुलांनो. माधुर्य म्हणजे गोडवा. वैशिष्ट्य पहिलं दिलं, मृदू वर्णाचा वापर केला. इथं मृदू वर्ण वापरला जातो. वर्ण कोणता? मृदू वर्ण. वैशिष्ट्य अनुस्वार रस्व, अनुस्वारांचा वापर केला जातो, रस्वांचा वापर केला जातो. रस्व दीर्घ माहिती तुम्हाला? रस्व दीर्घ अनुस्वार म्हणजे हा अनुस्वार, हा अनुस्वार असेल. रस्व आणि दीर्घ हा मी शब्द आहे, हा मी, हा आहे दीर्घ, हा मी दीर्घ. पण आपल्याला काय बघायचंय? रस्व. मग हा आहे मी, हा रस्व, हा रस्व आहे, हा दीर्घ आहे. याचा आहे वापर अनुस्वार. रस्व दीर्घांचा म्हणजे रस्वांचा, रस शब्दांचा इत्यादी वापरामुळे मधुरता प्राप्त होते. अनुस्वारांचा वापर, अनुस्वार तुम्हाला समजवलं आणि रस्व काय ते समजवलं. रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो, आनंद प्राप्त होतो. काव्य गुणाने चित्तवृत्ती तल्लीन होते, आपली चित्तवृत्ती तल्लीन होते. ही वैशिष्ट्ये पाठांतर करा. लिहून झाली असेल तर फळा मी क्लिनिक करणार आहे मुलांनो, फळा मी क्लिनिक करणार आहे. कारण मला पुढचं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. काव्य गुण माधुर्य गोडवा वैशिष्ट्य दिलं आहे, फळ्यावरती लिहू. मुद्रवर्णाचा वापर केला जातो. अनुस्वार रस्व शब्द इत्यादीमुळे मधुरता प्राप्त होते. रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो. काव्य गुणाने चित्तवृत्ती तल्लीन होते. मी फळा पुसतो आहे मुलांनो. ठीक आहे. वैशिष्ट्ये व्यवस्थित लिहून काढले असेल पाठांतर करा मुलांनो, पाठांतर करा. ठीक आहे. आपण एक याचं उदाहरण घेऊ. आता हे उदाहरण लिहून काढा. लगेच लिखाणाला सुरुवात करा बरं मुलांनो. मी देतो ते उदाहरण. लिहून काढा. रडा. घेई छंद, घेई घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, प्रिय हा, प्रिय हा मिलिंद, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, मधु सेवना, मधु सेवना नंद, मधु सेवनानंद, स्वच्छंद स्व छंद हा, स्वच्छंद हा छंद, स्वच्छंद हा छंद, सॉरी स्वच्छंद हा, हा धुंद, स्वच्छंद सॉरी मुलांनो, स्वच्छंद हा धुंद. पुढे तिसरे चरण. मिटता कमल दल, मिटता कमल दल, मिटता कमल दल, होई बंदी भृंग, होई
बंदी भृंग तरी सोडिता ध्यास तरी सोडिना ध्यास तरी सोडिना ध्यास गुजनाथ दंग गुजनाथ दंग मुलांनो पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे हे चरण आहे बॉयज अँड गर्ल्स. बघा रे मुलांनो, अतिशय गोडवा आणि मधुर देणारं वाक्य रचना आहे बॉयज गर्ल्स. सुंदर 4 चरण आहे. सुंदर अशा प्रकारचं हे चरण बघायला मिळत आहे. होई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद. होई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद. मधु सेवनानंद स्वाच्छंद हा धुंद. मुलांनो, या चरणामध्ये कशी मधुरता प्राप्त होते बघा. कमळाच्या पाकळ्यात आस्वाद घेणारा हा भुंगा. या भुंग्याला मकरंदांचा आस्वाद घेणारा हा प्रिय मिलिंद म्हणजे हा भुंगा असतो. तो भुंगा त्या मकरंदाचा आस्वाद घेण्यासाठी तो आसुसलेला असतो. त्याचा नेहमीच त्या कमळाच्या पाकळ्यामधला मकरंदाचा त्याला आस्वाद घ्यायचा असतो. त्याच्यातले कण जे आहे, रस जो आहे तो सेवन करायचा असतो. मग तो मधु सेवनामध्ये मग्न झालेला आहे, धुंद झालेला आहे. हा कमळाच्या पाकळ्यामध्ये आस्वाद घेण्यामध्ये धुंद झाला आहे. पण मुलांनो, निसर्ग नियम आहे. निसर्गात सृष्टीचा एक नियम आहे मुलांनो. सूर्य उगवताच कमळ काय करतं? आपल्या पाकळ्या उमलतं मुलांनो. कमळ हे सूर्य उगवताच कमळ काय करतं? आपल्या पाकळ्या उमलतं. आणि सूर्य मावळतीला हा कमळ काय करतो? पाकळ्या बंद करतो, मिटवतो. उमलले या कमळाच्या पाकळ्यांची उमलण्याची क्रिया सूर्योदयाच्या वेळेस आणि मिटण्याची क्रिया ही मावळतीला होतो. सूर्य ज्यावेळेस अस्ताला जातो मुलांनो, त्यावेळेस कमळ काय करतं? पुन्हा आपल्या पाकळ्या काय करतं? मिटतंय मुलांनो. म्हणजे उगवतीला उमलतात पाकळ्या आणि मावळतीला काय होतात? पाकळ्या ज्या आहेत उमललेल्या पाकळ्या पुन्हा मिटतात, बंदिस्त होतात. मग ज्यावेळेस या कमळामध्ये सकाळ होताच उमललेल्या पाकळ्यांचा आस्वाद घेणारा हा भुंगा त्यामध्ये शिरकाव करतो, प्रवेश करतो. आणि तो काय करतो मुलांनो? येता जाता या सूर्योदयापासून दिवसभर त्या मकरंदाचा काय करतो? सेवन घेतो, सेवन करतो, याच्यात आनंद घेतो, धुंद झाला असतो, आस्वाद घेण्यामध्ये धुंद असतो. पण काय होतो हे त्याला कळत नाही की आता ह्या पाकळ्या सूर्य मावळतीला चालला आहे, आपण निघावं बाहेर नाही. तो इतका व्यस्त झालेला असतो, धुंद झालेला असतो का त्या
उमललेल्या पाकळ्या पुन्हा बंद होत आहेत, होऊ लागल्या आहे, मिटतायत, याच त्याला भान नसतं मुलांना. आणि मग हा कमळ काय करतो, मावळतीला सूर्य गेल्यानंतर हा पाकळ्या बंदिस्त करतो. आणि अशा प्रकारच्या ह्या बंदिस्त झालेल्या पाकळ्यामध्ये हा जो भुंगा आहे, बंदिस्त झालेला भुंगा आहे, मावळतीला रात्रभर त्या कमळाच्या पाकळ्यामध्ये अडकून पडलेला असतो. पण अडकून पडल्यानंतर तारी सोडिना ध्यास गुजनात दंग, पण तो काही करत नाही. तो त्या पाकळ्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करतो. आणि तो काय होतो, तारी सोडिना ध्यास गुजनात दंग, आणि तो काय करतो आहे, आपल्यातच, आपल्या मनोमनातच, आपल्या तोंडातच काय करतो आहे, गाणं गात आहे, गुंजत आहे, आपल्या धुंद झालेला आहे. तर कधी एकला ह्या पाकळ्या मला आपल्यातून, या कमळाच्या अडकलेल्या पाकळ्यातून मी कसा बाहेर सुटेल याची तो वाट पाहतो. त्यात काय असतो, दंग असतो, तो गुंजन करत असतो. रात्रभर काय करतो, गुंजन करत असतो. आता तरी आपली यातून सुटका होईल. तो काय करतो, त्यातल्या त्यातच काय करतो, आपल्यातच गाणं गात असतो. सोडिना ध्यास गुजनात दंग, तो मात्र काय करतो, त्याचा बाहेर पडण्याचा ध्यास आहे तसा राहतो. आणि अशा प्रकारे तो आपल्यात काय राहतो, दंग झालेला असतो. सोडिना ध्यास गुजनात दंग, त्याचा तो ध्यास असतो. तो मात्र तोंडावाटे त्याचा ध्यास मात्र तसा चालू असतो. तो काय करतो, गुंजन करत असतो, मधुर गीत गात असतो, किंवा तो आपली त्या ठिकाणी त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतो. ठीक आहे, आपण इथपर्यंत हे चरण काय बघितलं, वाक्य होतं चरण, घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, मधु सेवनानंद स्वच्छंद हा धुंद, मिटदा कमल दल होई बंदी, मिटदा कमल दल होई बंदी भृंग, म्हणजे कमलाने आपल्या पाकळ्या मिटवल्या आहेत, त्यामध्ये भृंग अडकून पडला आहे. तारी सोडिना ध्यास गुजरात दंग, आणि अशा प्रकारे तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, हे चरण होतं. यातून मुलांना माधुर्य गोडवा प्राप्त होतो. म्हणजे त्यातलं हे काव्यगुण आहे, हा काव्यगुण माधुर्य आहे, गोडवा आहे. ठीक आहे, लिहून काढा. काव्यगुणांचा हा प्रकार होता दुसरा, माधुर्य. लिहिलं असेल चरण, घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, मधु सेवनानंद स्वच्छंद हा गुण हा धुंद, मिटदा कमलदल होई बंदी भृंग, तारी सोडिता ध्यास गुजनात दंग. चरण समजलं असेल, मी स्पष्ट केलाय मला. दिवसभर त्या कमळामध्ये कमळामधला मकरंद आस्वाद, तो काय असतो, दिवसभर हा भुंगा आस्वाद घेत असतो. पण ज्यावेळेस मावळतीला सूर्य काय करतो, पाकळ्या मिटवतो, त्यावेळेस तो भुंगा अडकून पडलेला असतो. तरी सुद्धा रात्रभर त्याची गुंजन चालूच असते. यातून कोणता रस व्यक्त होतो, माधुर्य किंवा गोडवा रस व्यक्त होतो, गुण व्यक्त होतो. ठीक आहे, माधुर्य हा काव्यगुण व्यक्त होतो. पुढचा आहे ओज. तिसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे, ओज. व्याख्या लिहून घ्या ओजाची. ओज म्हणजे काय, आपण मुलांनो हा तिसरा प्रकार बघतोय. पहिला प्रसाद बघितला, दुसरा प्रकार माधुर्य बघितला, आणि तिसरा काव्यगुणातला प्रकार बघतोय ओज. ओज म्हणजे बघा, ओज म्हणजे भाषेतील आवेश. ओज म्हणजे भाषेतील, ओज म्हणजे लिहून घ्या, ओज म्हणजे भाषेतील आवेश. ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह. ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह व जोमदारपणा. ओश, आवेश, उत्साह व जोमदारपणा. काव्यातील या गुणाने
अंगात वीरश्री संचारते. काव्यातील लिहून घ्या, व्याख्या लिहून घ्या. काव्यातील या गुणाने या गुणाने अंगात वीरश्री संचारते. जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते. उत्साह संचारल्यासारखे वाटते. लिहून काढा बरं. ओज म्हणजे काय मुलांनो? व्याख्या दिली आहे. काय आहे ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह व जोमदारपणा काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते. या गुणाने अंगात वीरश्री संचारते. जोश उत्पन्न होतो. वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते. आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते. यालाच ओज काव्यगुण असे म्हणतात. आपण मुलांना ओज काव्यगुणाचा अभ्यास करतो आहे रे मुलांना. आपण अभ्यास करतो आहे ओज या काव्यगुणाचा अभ्यास करतोय मुलांनो. अभ्यास करतोय ओज. ओज म्हणजे काय? ओज हा भाषेतील ओज या ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह व जोमदारपणा काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते. जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते. याला ओज म्हणतात. अंगात वीरश्री प्राप्त होते. विशिष्ट प्रकारचं वाक्य वाचल्यानंतर अंगामध्ये काय होतं? शौर्य, वीरश्री प्राप्त होते. बघा मुलांनो, ही व्याख्या लिहिली असेल, तुम्ही व्याख्या लिहिली असेल. भाषेतील ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह, जोमदारपणा काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते. जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते. याला ओज असे म्हणतात. वाक्य लिहून काढा मुलांनो. वाक्य बोला बरं तुम्ही माझ्यासोबत. बोला. भाषेतील आवेश, उत्साह व जोमदारपणा काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते. जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते. ठीक आहे.
व्याख्या लिहून झाली असेल पाठांतर करा. व्याख्या पाठांतर करून ठेवा. आता मुलांना आपल्याला बघायचं आहे याची वैशिष्ट्ये, ओज गुणांची वैशिष्ट्ये. बघा, या काव्य गुणात या काव्य गुणात अंतकरणाला, या काव्य गुणात अंतकरणाला, पटपट लिहून घ्या, वेळ जातोय. अंतकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. उद्दीपित करणारा गुणधर्म असतो, पहिलं वैशिष्ट्य. दुसरं, हा काव्यगुण वाक्यल्या हा काव्यगुण वीर व रौद्र रसांना, वीर व रौद्र रसांना पुष्टिकारक आहे. वीर व रौद्र रसांना पुष्टिकारक आहे. तिसरं, हा काव्यगुण निर्माण होण्यास, हा काव्यगुण निर्माण होण्यास, हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घ, कठोर वर्ण दीर्घ सामासिक शब्दांचा कठोर वर्ण सामासिक शब्दांचा वापर होतो. या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जो जोरकसपणा येतो, ओज निर्माण होतो. आणि चौथं वैशिष्ट्य लिहून घ्या, या सर्व लक्षणांच्या वापराने, या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जो कसपणा येतो, जोरकसपणा येतो व ओज निर्माण होतो. व काय होतो? जोरकसपणा येतो व ओज निर्माण होतो. ओज निर्माण होतो. आता मुलांनो, फळ्याकडे बघा आणि वाक्य लिहिलं असेल तुम्ही. या काव्यगुणात अंतकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म असतो.
वीर व रौद्र रसांना पुष्टिकारक आहे. वीर व रौद्र रसांना हा पुष्टिकारक आहे. हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, कठोर वर्ण व सामासिक शब्दांचा वापर होतो. यामध्ये मुलांना काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, तिथे जोडाक्षरे असतात. कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्द असतात. दीर्घ तुम्हाला सांगितले मी शब्द कसे असतात. जोडाक्षरे असतात पण कठोर असतात, कठोर शब्दांचा वापर असतो. वर्ण असतात, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर होतो मुलांना. त्यामुळे या सर्व या शब्दांचा वापर केल्यामुळे या लक्षणाच्या वापराने भाषेत काय होतो, जोरकसपणा प्राप्त होतो, ओज प्राप्त होतो. हा भाषेमध्ये जोरकसपणा प्राप्त होतो म्हणजे ओज प्राप्त होतो. यालाच काय म्हणतात, ओज असे म्हणतात. ही 4 वैशिष्ट्ये लिहून करा. 4 वैशिष्ट्ये काय करा, लिहून करा. काव्य गुणात अंतकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. वीर आणि रौद्र रसांना पुष्टी देतो. वीर रौद्र रसांना पुष्टी देतो. हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे असतात. कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर. कठोर वर्ण, जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर असतो. या सर्व लक्षणाच्या वापराने भाषेत एक जोरकसपणा, ओज प्राप्त होतो. जोरकसपणा, ओज प्राप्त होतो. ठीक आहे मुलांनो, इथपर्यंत 4 वैशिष्ट्याचा आपण अभ्यास केला. बॉयज अँड गर्ल्स, 4 वैशिष्ट्ये लिहून काढली असेल, पाठांतर करा. पाठांतर जर केली तर ओज तुम्हाला समजेल. ही वैशिष्ट्ये अंतकरणा उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. वीर रौद्र रसांना पुष्टी देतो. जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर असतो. या सर्व लक्षणाच्या वापराने भाषेत काय ओज प्राप्त होतो, ओज. ठीक आहे, हे 4 वैशिष्ट्ये लिहून काढा आणि पाठांतर करा. एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो मुलांनो. यातून ओज हा काव्यगुण काय होईल, प्रगट होईल. ठीक आहे, लिहिलं असेल, पाठांतर करायचं काम तुमचं. एक शेवटचं उदाहरण तुम्हाला लिहून देतो आणि ते उदाहरण तुम्ही लगेच लिहून काढा. माझ्यासोबत लिखाण करायचं आहे. ठीक आहे, राईट डाऊन मुलांनो. या खडक काजळी, खडक काजळी घोटुनी, खडक काजळी घोटुनी तुमचे मनगट, तुमचे मनगट, तुमचे मनगट बाहू, तुमचे मनगट बाहू घडलेले, घडलेले, तुमचे मनगट बाहू घडलेले व्यवस्थित वाक्य लिखाण करायचं आहे. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले. पुढचं चरण. कडे कपारी, कडे कपारी, कडे कपारी मधील, कडे कपारी मधील वनवे, कडे कपारी मधील वनवे. व्यवस्थित वाक्य लिखाण करा मुलांनो. कडे कपारी मधील वनवे उरात, उरात तुमच्या दडलेले, तुमच्या दडलेले, तुमच्या दडलेले, तुमच्या दडलेले काबुल, काबुल, कंदहार, काबुल, कंदहार, काबुल, कंदहार,
डंके, काबूल कंदहार डंके तुमचे, कंदहार डंके तुमचे झडलेले मुलांनो, कवी कुसुमाग्रज यांचं चरण आहे मुलांनो. ही कविता ज्यावेळेस 1962 साली चीनचं भारतावर आक्रमण झालं त्यावेळेस मुलांनो भारतीय सैनिकांना शौर्य प्राप्त होण्यासाठी, त्यांच्या मनगटात ताकद येण्यासाठी मुलांनो कवी कुसुमाग्रजांनी ही कविता त्या काळात लिहिली आहे. 62 सालचं चीन आक्रमण होतं मुलांनो भारतावरच. त्यावेळेस त्या चिन्यांना हाकलवून लावण्यासाठी, त्यांचा सामना करण्यासाठी, सैनिकांच्या मनात मनोधैर्य वाढवण्यासाठी, शक्ती, त्यांचं शौर्य दाखवण्यासाठी त्यांना संबोधित केलेली कविता आहे बॉयज अँड गर्ल्स. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वनवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदहार डंके, काबूल कंदहार डंके तुमचे झडलेले. यातून मुलांना 3 चरणातून काय होतो? शौर्य, धाडस, धीटपणा काय होतो? प्राप्त होतो. यालाच काय म्हणतात? ओज असे म्हणतात. तुम्हाला बोललो ज्या चरणात शौर्य, उदारता, वीरश्री अंगात संचारते त्याला काय म्हणतात? ओज असे म्हणतात. मग त्याच अनुषंगाने कवी कुसुमाग्रजांचं हे चरण आहे मुलांनो. खडक काजळे घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामधील लोकांना, सैनिकांना म्हणतायत कडे कपारी मधील वनवे उरात तुमच्या धडलेले, काबूल कंदहार डंके तुमचे झडलेले. अशा प्रकारचं हे चरण होतं. यातून मुलांना ओज प्राप्त होतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 3 काव्य गुणांचा अभ्यास केलाय मुलांनो. 3 गुणांमधला पहिला गुण बघितला प्रसाद, दुसरा गुण बघितला माधुर्य आणि तिसरा प्रकार बघितला आपण ओज. आज 3 प्रकार मी कंप्लीट केलेले आहे. 3 प्रकाराची जर उदाहरणं मिळाले तरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, लिहून काढायची, प्रॅक्टिस करायची. सगळ्या व्याख्या आणि सगळ्या वैशिष्ट्य आणि सगळे उदाहरण व्यवस्थित पाठांतर करा. ठीक आहे. मुलांना हा भाग समजला असेल. बाय मुलांनो, बेस्ट ऑफ लक. थँक्यू.